झालेली मी. आणि त्याच्यानंतर DTP, डेटा एंट्री, प्रिंटिंग, डिझायनिंग अशा म्हणजे एक कला माझ्याकडे होती आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करत होतो आम्ही. हे करत असताना माझे यजमान योगेश चांदोरकर, सो लग्नापूर्वी आम्ही एकत्र काम करत होतो आणि तेव्हा प्राणिक हिलिंगचं एक पुस्तक DTPला आलेलं, म्हणजे इंग्रजीतून मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन. आणि ते जे करत होते प्रद्युम्न वाटवे, ते बरोबर असायचे, ते बसायचे आणि एकेका शब्दावरती काथ्याकूट व्हायचा, म्हणजे त्याचा बरोबर अर्थ तो तिथे यावा म्हणून ते शब्द शोधले जायचे. आणि ते काम ना खूप आनंद देणारं होतं आणि शिवाय ज्ञान देणारं होतं. जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला जेव्हा हे कळलं की औषधाशिवाय आरोग्य, तुमचा विश्वास बसला नाही, तसंच काहीसं आमचं होतं की असं कसं काय होऊ शकतं. आणि ते सगळं काम करताना एक 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 गोष्टी उलगडत गेल्या. मास्टर चोआकॉक सुईंनी प्राणिक हिलिंग हा कोर्स डिझाईन केला आणि जग त्यांना ओळखतं. फिलिपिन्सचे होते ते, पण त्यांनी बराचसा अभ्यास भारतात केलेला होता आणि हे त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं की अरे, बाहेरनं लोक येतात, आपल्या संस्कृतीचा अभ्यास करतात, आपल्याकडे जो ठेवा आहे अनमोल त्याचा अभ्यास करतात आणि आपण अनभिज्ञ आहोत. आणि खरं तर तिथून तो अभ्यास सुरू झाला.